महाराष्ट्रातल्या अनेक भागात सध्या पाणी टंचाईचं महासंकट ओढवलंय। गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली। विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ लोकांवर आली आहे। वाढत्या तापमानाचा पश्चिम विदर्भातील जलसाठ्यांना मोठा फटका बसलाय। 5 जिल्ह्यातील अनेक पाणी प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत। चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। पाणी टंचाईमुळे 180 टँकर फेऱ्या चालवल्या जात आहेत। जालना जिल्ह्यातील 64 मध्यम प्रकल्पांपैकी 3 मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत, त्यामुळे अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। लातूर जिल्ह्यातील अनेक गावांसह वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या मोठा गावात यंदाही भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। विहिरीतील पाण्यानं तळ गाठल्यानं महिलांना वणवण भटकण्याची वेळ। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील 7 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। नागपूर शहरात कडाक्याच्या उन्हात भटक्या जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यात 11,470 ग्रामस्थ टंचाईग्रस्त आहेत। 60 टँकरनं 364 फेऱ्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे।